पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. समोर परिपत्रकसुद्धा आपण पाहणार आहोत. प्रलंबित संच मान्यतेमुळे शिक्षकाच्या वेतनावर संकट, शिक्षण संचालनालयाचा इशारा 19 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने माध्यमिक, उच्च माध्यमिक राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासन अधिकाऱ्यांना प्रलंबित संच मान्यता कामकाज तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा शिक्षकाचे वेतन, भत्ते व इतर आनुषंगिक लाभ अदा न होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा स्पष्ट इशारा संचालनालयाने दिला आहे. संचालनालयाच्या दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार सन 2025-26 साठी येत्या 1ली ते 10वी तसेच 11वी ते 12वी ह्या वर्गाच्या संच मान्यतेसाठी आवश्यक असलेली अनुदान प्रकार व माध्यमाबाबतची माहिती शाळाकडून स्कूल पोर्टलवर भरून व अद्ययावत करून घेणे अनिवार्य आहे. ही संपूर्ण कार्यवाही पुढील 2 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित शाळांची सन 2025-26ची संच मान्यता शिक्षणाधिकारी किंवा विभागीय उपसंचालकांच्या लॉगिनला उपलब्ध होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी शाळांच्या संच मान्यतेस अडथळा निर्माण होऊन पुढील प्रशासकीय व आर्थिक प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संदर्भात यापूर्वीच 31 ऑक्टोबर 2025 रोजी संचालनालयाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी संच मान्यता कामकाज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने संचालनालयाने पुन्हा एकदा कठोर शब्दात इशारा दिला आहे. पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की संच मान्यता वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे एखाद्या शाळेचे शिक्षकाचे वेतन व भत्ते किंवा इतर लाभ अदा झाले नाहीत अथवा भविष्यात त्याबाबत काही प्रकरणे उद्भवले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रप्रमुख तसेच शिक्षणाधिकारी यांची राहील. या पत्रावर शिक्षण संचालक माध्यमिक, उच्च माध्यमिक डॉक्टर महेश मधुकर पालकर यांची डिजिटल स्वाक्षरी असून हे पत्र महत्त्वाचे कालमर्यादित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व शाळा प्रशासनाने तात्काळ कारवाई करून संच मान्यता प्रक्रियेची पूर्तता करावी, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. हे महत्त्वपूर्ण परिपत्रक. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेसला चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी अपडेट पाहूया. शालार्थ प्रणालीतील संच मान्यता इंटिग्रेशनमध्ये पद मॅपिंग दुरुस्तीबाबत शिक्षण संचालनालयाचे महत्त्वाचे निर्देश. राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित शालार्थ प्रणालीतील संच मान्यता इंटिग्रेशन अंतर्गत पद मॅपिंगमध्ये झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने माध्यमिक, उच्च माध्यमिक जारी केलेल्या परिपत्रकानुसार शालार्थ प्रणालीमध्ये काही शाळांतील पदांचे मॅपिंग चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. ह्या त्रुटीमुळे वेतन निश्चिती, भविष्य निर्वाह निधी, सेवा लाभ तसेच इतर प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. शाळा मुख्याध्यापकांना काय करावे लागणार? ह्या परिपत्रकानुसार जर शालार्थ प्रणालीतील पद मॅपिंगमध्ये दुरुस्ती आवश्यक असेल तर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी नेमकी कोणती दुरुस्ती करायची आहे याबाबत सविस्तर माहिती तयार करून ती संबंधित वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापकांनी स्पष्ट स्वरूपात कोणत्या पदाचे मॅपिंग चुकीचे आहे, सध्या कोणत्या पदाशी ते जोडलेले आहेत, योग्य पद कोणते असावे याची माहिती सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. वेतन पथक अधीक्षकांची भूमिका. शाळाकडून प्राप्त झालेल्या अशा विनंत्यावर कारवाई करण्याची जबाबदारी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकावर सोपवण्यात आली आहे. संबंधित अधीक्षकांनी शालार्थ प्रणालीमध्ये लॉग इन करून संच मान्यता इंटिग्रेशन या टॅबमध्ये जाऊन शाळांच्या मागणीनुसार पद मॅपिंगमध्ये आवश्यक ते बदल करावेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. कोणासाठी लागू? हे निर्देश खालील सर्व अधिकाऱ्यांना लागू असतील. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, माध्यमिक व प्राथमिक,
शिक्षण निरीक्षण मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षक माध्यमिक प्राथमिक डिजिटल स्वाक्षरीचा आदेश सदर आदेशावर शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉक्टर महेश मधुकर पालकर यांची डिजिटल स्वाक्षरी असून आदेश दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:05 जारी करण्यात आला आहे. अपेक्षित परिणाम ह्या निर्णयामुळे शाला प्रणालीतील तांत्रिक चुका दूर होणार, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन अडचणी कमी होणार, संच मान्यता व पद मंजुरीशी संबंधित गोंधळ कमी होणार, प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत होणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागातील अधिकारी मुख्याध्यापक संबंधित कर्मचाऱ्यांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. पत्र पाहूया. शिक्षण संचालनालयाचे 17 डिसेंबर 2025चे संचमान्यता इंटिग्रेशन पदाबाबत बदल करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. पूर्ण परिपत्रक अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.